नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सई दडपे तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 8वी ते 10वी संस्कृत संपूर्णमधील चित्रवर्णन हा भाग। या भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करून घ्या, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। आपण निबंध हा घटक पाहिला आहे। त्याच प्रश्नाला किंवा म्हणून असतो हा चित्रवर्णनाचा प्रश्न। संस्कृत संपूर्ण इयत्ता 8वी 9वी मध्ये हे चित्रवर्णन प्रश्न क्रमांक 7 शब्दमंजुषा या सहाय्येने चित्रवर्णनम पूरयत म्हणजे रिकामी जागा भरण्यासाठी येते। तर इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 4 सहाय्यक शब्दानां आधारेण पंचसप्तवाक्यात्मक चित्रवर्णनम कुरुत म्हणजे शब्दांच्या आधाराने 5-7 वाक्यात चित्रवर्णन करा अशा प्रकारच्या प्रश्नासाठी येते। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मजेत हे चित्रवर्णन कसे करता येईल व पूर्ण मार्क कसे मिळवता येतील हे पाहणार आहोत। चला तर पाहूया व करूया चित्रवर्णन। चित्रवर्णन म्हणजे दिलेल्या चित्राचे व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यावर वाक्य लिहिणे। हे करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्या अशा। प्रथम चित्र पाहावे, त्याचे सूक्ष्म काळजीपूर्वक निरीक्षण करावे। त्यात काय काय आहे, कोणकोणत्या घटकांची संस्कृत नावे तुम्हाला माहीत आहेत ते पाहावे। मंजुषेतील सर्व शब्दांचा आधार घ्यावा, एकवचन बहुवचन ठरवावे। जसे अस्ति आहे, संती आहेत, क्रिया कोणकोणत्या आहेत ते पाहावे। नंतर 5 ते 10 वाक्य छोटी पण व्याकरण शुद्ध लिहावी। चित्रातला काळ व स्थळ स्पष्ट करावा। अतिशय कठीण वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करू नये, वाक्यांना क्रमांक घालू नयेत। चित्रवर्णन परिच्छेद स्वरूपात लिहू नये, वाक्यांची पुनरावृत्ती टाळावी। विविध चित्रे घेऊन तुम्ही वाक्य लिहून पाहावीत। एतद चित्रम रम्यम, मह्यम एतद चित्रम अतीव रोचते, एषा नदी, एतद गृहम अशी वाक्य लिहू नयेत। छान सुबक वळणदार अक्षरात चित्रवर्णनाचे सादरीकरण करावे। महत्त्वाची सूचना अशी की माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। यात तुम्हाला मी इयत्ता 8वी ते 10वी अभ्यासक्रमातील एकूण 35 चित्रांचा सराव देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो जर तुम्ही केला तर या प्रश्नाची तुमची भीती नक्कीच निघून जाईल असे मला वाटते। हे चित्र पहा, सूर्य उगवतो आहे म्हणजे पहाटेचे किंवा सूर्योदयाचे हे चित्र आहे। यात काय काय दिसते आहे, आकाश, सूर्य, ढग, पक्षी, नदी, पर्वत, मासे, कमळे, गुलाबे, होडी, पाणी, झाडे हे सर्व दिसते आहे। आता त्यांची संस्कृत नावे पाहूत। आकाश म्हणजे गगनम, सूर्य सूर्यः, ढग मेघः, पक्षी खगः, नदी नदी, पर्वत पर्वतः, मासे मीनः मत्स्यः, कमळे कमलानि, गुलाबे पाटलानि, होडी नौका, पाणी जलम, झाडे वृक्षाः। आता हे कसे भरायचे? चला तर मग या रिकामी जागा भरूया। इदम चित्रम प्रभात समयस्य अस्ति, या हा प्रत्यय स्त्रीलिंगी रूपासाठी आहे। अस्मिन् चित्रे सूर्यः अस्ति, अस्ति एकवचन, संती बहुवचन। वस्तू एक असेल तर अस्ति, वस्तू पुष्कळ असतील तर संती। अस्मिन् चित्रे नदी अस्ति, अस्मिन् चित्रे नौका अस्ति, अस्मिन् चित्रे मेघाः सन्ति, अस्मिन् चित्रे खगाः सन्ति, अस्मिन् चित्रे पर्वताः सन्ति। अशा प्रकारे आपण हे चित्रवर्णन अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। यासाठी मंजुषेतील शब्दही वापरू शकतो। थोडेसे कठीणही चित्रवर्णन आपण करू शकतो। जसे एतत् प्रभात समयस्य चित्रम, अस्मिन् चित्रे सूर्यः उदयति, अस्मिन् चित्रे वृक्षाः सन्ति, पर्वतस्य समीपतः नदी वहति, आकाशे खगाः मेघाः च सन्ति, चित्रे नद्यां कमलानि सन्ति, अस्मिन् चित्रे पाटलानि सन्ति, जले नौका तरति, जले मीनाः हंसाः च सन्ति।
आत्ता इयत्ता 8वी संपूर्ण संस्कृत पान नंबर 63 वरील हे चित्र शब्दमंजुषेच्या आधाराने पूर्ण करूया। प्रथम मंजुषेतील शब्दांचे अर्थ पाहूत। मयूरः मोर, मीनाः मासे, मेघाः ढग, मंडूकः बेडूक, खगाः पक्षी, कमलानी कमळे, बालकौ दोन मुले। चला सुरुवात करूया। एतत् निसर्गचित्रम, हे निसर्गाचे चित्र आहे। आकाशे डॅश डॅश च संती, आकाशात डॅश आणि डॅश आहेत। कोण आहेत? ढग आणि पक्षी, म्हणून मेघाः आणि खगाः येथे भरूया। डॅश नृत्यती, डॅश नाचतो, कोण नाचतो? मोर, म्हणून मयूरः येथे भरूया। डॅश रटती, डॅश डराव डराव करतो, कोण करतो? बेडूक, म्हणून मंडूकः येथे भरूया। वृक्षस्य अधः डॅश तिष्ठतः, झाडाखाली डॅश उभे आहेत, कोण उभे आहेत? दोन मुले, म्हणून बालकौ येथे भरूया। जले डॅश डॅश च संती, पाण्यात डॅश आणि डॅश आहेत, कोण आहेत? मासे आणि कमळे, म्हणून या ठिकाणी मीनाः आणि कमलानी भरूया। अशा प्रकारे हे चित्रवर्णन भरून पूर्ण झाले आहे। आत्ता इयत्ता 9वी संपूर्ण संस्कृत पान क्रमांक 20 वरील हे चित्र पाहूया। प्रथम मंजुषेतील शब्दांचा अर्थ पाहूया। उपहारः भेटवस्तू, रक्षाबंधनस्य रक्षाबंधनाचे, बद्धुम बांधण्यासाठी, रंगावली रांगोळी, आनंदेन आनंदाने, आसनम आसनावर, भ्रातृः भाऊ, पीठे टेबलावर। आता रिकामी जागा भरूया। डॅश चित्रमिदम, कशाचे चित्र आहे हे? रक्षाबंधनाचे, म्हणून येथे रक्षाबंधनस्य भरूया। भ्रात्राः आसने उपविष्टः, भाऊ पाटावर बसला आहे। तस्य समीपे डॅश अस्ति, त्याच्याजवळ काय आहे? भेटवस्तू, म्हणून येथे उपहारः भरूया। भगिनी रक्षासूत्रम हस्ते गृहीत्वा तिष्ठती, बहीण हातात राखी घेऊन उभी आहे। सातत सूत्रम डॅश हस्ते डॅश सिद्धा, ती राखी डॅशच्या हातात डॅश तयार आहे। कुणाच्या हातात आणि कशासाठी तयार आहे? भावाच्या हातात बांधण्यासाठी तयार आहे, म्हणून येथे भातृः आणि बद्धुम भरूया। माता डॅश पश्यती, आई डॅश पाहते, कशी पाहते आहे? आनंदाने, म्हणून येथे आनंदाने म्हणजेच आनंदेन भरूया। डॅश दीपस्थालिका स्थापिता, डॅशवर आरतीचे ताट ठेवले आहे, कशावर ठेवले आहे? टेबलावर, म्हणून येथे पीठे भरूया। पृष्ठतः भित्तिका चित्र सुखासंदम अपि दृश्यते, मागे भिंतीवरील चित्र व सोफा सुद्धा दिसतो आहे। डॅश परितः डॅश आलेखिता अस्ति, डॅशच्या भोवती डॅश रेखाटली किंवा काढली आहे। कशाच्या भोवती काय काढले आहे? तर पाटाभोवती रांगोळी काढली आहे, म्हणून येथे आसनम व रंगावली भरूया। हे चित्र भरून पूर्ण झाले। पुढचे चित्र सरावासाठी तुम्ही भरायचे आहे। आत्ता इयत्ता 10वी संपूर्ण संस्कृत पान क्रमांक 108 वरील हे चित्र पाहूत। यामध्ये एका बाजूला सोप्या पद्धतीने चित्रवर्णन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला थोडेसे कठीण असे चित्रवर्णन केले आहे। ज्यांना जसे लक्षात राहील किंवा करता येईल तशा प्रकारे त्यांनी ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे। पाहूया। एतत् कृषकस्य क्षेत्रस्य चित्रम अस्ति, अस्मिन् चित्रे एकः वृक्षः अस्ति, अस्मिन् चित्रे पर्वताः सन्ति, अस्मिन् चित्रे खगाः सन्ति, अस्मिन् चित्रे कृषकः अस्ति, अस्मिन् चित्रे कृषकपत्नी अपि अस्ति, अस्मिन् चित्रे द्वौ वृषभौ स्तः। एतत् कृषकस्य क्षेत्रस्य चित्रमस्ति, अस्मिन् चित्रे एकः वृक्षः अस्ति, अस्मिन् चित्रे रम्याः पर्वताः सन्ति, आकाशे खगाः विहरन्ति, आकाशे पर्जन्यसूचकाः मेघाः सन्ति, कृषकः वृषभानां साहाय्येन हलेन भूमिं कृषति,
कृषकपत्नी बीजानी च वपति अतीव मनोहारी आशादायी च एतत् चित्रम। अशा प्रकारे तुम्ही इयत्ता 10वीतील ही 2 चित्रे, त्याचप्रमाणे वर्गकक्षा, विद्यालयः, वर्षासमयः, वर्गकक्षा, ध्वजवंदनम, दीपावली, सहभोजनम, उद्यानम, ग्रामांत, निशासमयम, अभ्यासकक्षा, वर्षासमयः, ग्रंथालयम, स्वच्छता अभियानम, सूर्यनमस्कारः, ध्वनि प्रदूषणम, रेल्वे स्थानकम, स्वागत कक्षः, पाकशाला, अस्माकं भोजनम, सागरतटम, प्राणी संग्रहालयम, उद्यानम, रुग्णालयम, जन्मदिन समारोह, सर्कसः, मार्गम, विपणीः। या सर्व चित्रांचा सराव तुम्ही करून पाहायचा आहे। पुन्हा भेटू नवीन विभागात, तोपर्यंत धन्यवाद।